केंद्र सरकार असं होणार नाही. माझा धर्मेंद्र प्रधानांवर खूप विश्वास आहे. ते मला त्यांच्या कार्यक्रमाला नक्की बोलवतील. धर्मेंद्र प्रधान खूप प्रोटोकॉल पाळणार आहे. ताई, बारामती मतदारसंघामध्ये बारामतीकरांची भूमिका असं एक पत्र फिरते, त्याच्यामध्ये सांगितलेलं गेलेलं आहे की पवार साहेबांनंतर राजकारणात एक राजेंद्र पवारांचं नाव होतं आणि एक अजितदादांचं नाव होतं. त्यावेळेस राजेंद्र पवारांना डावलून अजित पवारांना राजकारणात आणलं गेलं. आज राजेंद्र पवार यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं, मी जर त्यावेळेस राजकारणात आलो असतो तर आत्ताची जी काही भूमिका आपल्याला पाहायला मिळते तशी भूमिका दिसली असती. म्हणून कदाचित पवार साहेबांनी दूरदृष्टी ठेवून मला राजकारणात यापासून अलेक्ट केलं. काय कसं बघता? मला माहिती नाही ना, मी पत्र वाचलंय ना कुणाची स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळे मला नक्की कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कोण काय बोललंय हे मी माहिती नाही तुम्हाला सांगितलं. राजेंद्र पवारांनी असं देखील म्हटलंय की पवार कुटुंबियात वाद होऊ नये म्हणून रोहित पवारांनी कर्जत जामखेड मतदारसंघ निवडलाय. रोहितचा जो मतदारसंघाचा निर्णय झाला, फॅमिली मिटिंग घेतली, सगळी फॅमिली एकत्र बसून सगळेच म्हणजे आदरणीय पवारसाहेब, माननीय दादा, माननीय राजू दादा आणि माझे बाकीचे सगळे भाऊ आणि सगळ्यांनी एकत्र बसून तो रोहितचा निर्णय घेतला. इट वॉज अ फॅमिली डिसिजन. खरं आहे. आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केली की पोर्टेबल वॉटर जे आहे ते सीपीएससीला सफाईसाठी वापरलं जाते आणि आज महानगरपालिकेनं पाणी कपात केली, याच्यावरून विधानभवनात राडा देखील झाला. ही खूप पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होतो आणि पुण्यात नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि अनेक ठिकाणी दुष्काळ पडला. त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. त्याची चर्चा जर असेंब्लीमध्ये होत असेल तर ती झालीच पाहिजे. हे लोक निवडून कशाला जातात, तर तिकडे जाऊन चर्चा करण्यासाठी. थोड्या दिवस म्हणजे डिटेल्स मला माहिती नाहीत. मला असेंब्लीमध्ये काय चाललंय हे बघून मी तुम्हाला नक्की पाहिजे. थोड्याच दिवसावर लोकसभेच्या निवडणुका येऊ घालतायत आणि आपला आता प्रतिस्पर्धी उमेदवार आपली नणंद त्या ठिकाणी असणार आहे. भाऊजाई त्या ठिकाणी असणार आहे. आणि आपण 2 दिवसापूर्वी देखील म्हणला होता की मेरिटच्या जेव्हावर मतदान आपण त्या ठिकाणी मागावं. एकतर माझ्या विरोधात कोण लढणार आहे हे मला माहिती नाही, कारण का ऑफिशियली कॅन्डिडेट अनाऊन्स झालेला नाही. त्याच्यामुळे जेव्हा ऑफिशियल कॅन्डिडेट निवडून जो कोणी लढेल तो भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा असेल अर्थातच. आणि माझी लढाई भारतीय जनता पक्षाची वैचारिक लढाई आहे. आणि मी अनेक वेळा अनेक नाही प्रत्येक वेळीच जेव्हा प्रेसशी बोलले, मन मोकळेपणे मांडले की मी महाराष्ट्रात कुणाची वैयक्तिक लढाई नाही. माझी लढाई राजकीय आहे आणि ती त्या विचाराची आहे. माझी कुणाशीही वैयक्तिक दिल्लीत पण लढाई नाही आणि माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या विचाराची आहे, वैयक्तिक कोणाशीही नाही. जनता दरबार घेतला कसा प्रतिसाद होता? नाही, जनता दरबार वगैरे काही नाही. कशाला मोठी गोष्ट नावं देतात. एक तर मी दरबाराच्या विरोधात आहे. मी फ्युडल नाही आहे, मी इथे सेवा करायसाठी आहे. त्याच्यामुळे ही मायबाप जनता आहे, जनता नाही. तसाच आणि दरबार हा दरबार नाहीच आहे. प्लीज, माझा विरोध आहे त्या शब्दात. हा काय दरबार? लोकशाही आहे. मग मी त्यांना सगळ्यांना विनंती करीन की भाषा बदलली पाहिजे. हा दरबार नाही आहे, ही सेवा आहे माझी. जर माझ्याकडून असा मेसेज गेला असेल कोणाकडून तर मी जाहीर माफी मागते, कारण का दॅट इज नॉट माय स्टाईल ऑफ वर्किंग. त्यांच्याकडून जर मेसेज तर प्लीज तो माझ्याकडून गेलेला नाही आहे, माझ्या ऑफिसकडून गेलेला नाही आहे. पण मी करेक्टिव्ह मेजर त्याचा घेईन. मी दरबाराच्या विरोधात आहे. मी इथली खासदार आहे आणि लोकांच्या सेवेसाठी मी इथे बसलेली आहे. आणि माझी विनम्र विनंती सगळ्यांना आहे, हा जनतेचा दरबार नाही आहे. मायबाप जनता आहे, त्यांची सेवा करण्यासाठी आपण बसलेला. दरबार शब्द आहे हो. तुम्ही म्हणताय की जनतेची सेवा करण्यासाठी मी आले होते. आज नागरिकांनी तुम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. अनेक लोक तुमच्याकडे कामं घेऊन आले होते. काय वाटतं याबद्दल? कसं आहे की अनेक वर्ष बारामतीमध्ये काम करायची पद्धत, डिव्हिजन ऑफ लेबर, ज्या व्यक्तीचे माझ्यावर संस्कार झाले, कैलासवासी यशवंतराव चव्हाण, सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही काम करत असताना दिल्लीतली सगळी कामं मी बघायची. बारामती आणि या भागातली राज्यातली कामांची जबाबदारी दादा आणि स्थानिक बर्णे मामा असतील, संजय जगताप असतील, संग्राम थोपटे असतील, ह्या सगळ्यांवरती असायची.
आणि जर काय फॉलोअप असेल तर आम्ही एक टीम म्हणून सगळे काम करायचो आणि टीममध्ये काम जिल्हा परिषदचं काम कसं आहे सरपंचाची त्याची महत्त्व आणि ताकद असते. सत्ता ही विकेंद्रीकरण त्याचं झालंच पाहिजे माझं मत. त्याच्यामुळे खासदाराचं आमदाराचं जिल्हा परिषद दॅट इज द ब्युटी ऑफ इंडिया डेमोक्रेसी. आणि हेच तर संस्कार आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी केले आणि हे करत असताना सातत्याने मग भरणे मामांवर जबाबदारी होती, त्याच्या आधी हर्षवर्धन भाऊंवर होती, आधी इकडे आपले राहुल दादा आमदार होत्या, आधी रमेश आप्पा होते, त्याच्या आधी रंजनाताई होत्या, आधी इथे हर्षवर्धन भाऊ होते आणि एक टीम म्हणून कम्प्लीट कोऑर्डिनेशन आम्ही सगळे काम करायचो. आणि त्याच्यामुळे खासदार म्हणून माझी जबाबदारी होती की इथलं काम ते सगळे करतायत तर त्यांच्यामध्ये आपण मध्ये नाही करायचं, पण त्यांना असिस्ट करण्यासाठी मी आहे 24/7. मग दिल्लीचा फॉलोअप, मंत्रालयाचा फॉलोअप, कुठे काय कमी जास्त पडलं सत्तेत असताना मंत्र्यांकडे जाणे, कामं करून घेणे हे माझं काम होतं. त्याच्यामुळे आमदारांच्या मध्ये करायला मी कधीच केलं नाही, कुठलाही आमदारी हे म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे माझा प्रयत्न असा असायचा की तिथले आमदार जर चांगलं काम करत असतील तर जरूर त्या आमदाराबरोबर टीम वर्क म्हणून काम करायचं. त्याच्यामुळे बारामतीला दादा सगळं बघायचे. त्याच्यामुळे लोक मला भेटायला आले तर मी अभिमानाने सांगायचे की दादा स्थानिक आमदार आहेत, तर मी दादांचा सन्मान ठेवण्यासाठी, भरणे मामांचा सन्मान ठेवण्यासाठी, रंजनाताईंचा सन्मान ठेवण्यासाठी, संग्राम थोपटेंचा सन्मान ठेवण्यासाठी इट वॉज माय अपब्रिंगिंग अँड प्रोटोकॉल की जे आमदार आहेत त्यांचाही मान सन्मान आपण केला पाहिजे. तर त्या पद्धतीने मी अनेक वर्ष काम केलं आहे. आता अनेक ठिकाणी आमच्या विचाराचे आमदार नाही आहेत, त्याच्यामुळे आता आपल्याला ती जबाबदारी आणि ती जागा भरून काढलीच पाहिजे ना. शेवटी मी लोकप्रतिनिधी.